नमस्कार मित्रांनो, मी माझ्या चॅनलवर साई एग्रो आधुनिक गोट फार्म या नावाने माझं एक चॅनल आहे. या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. तरी पण तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करावं, माझी हीच इच्छा. बाकी आज मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे. कसा झाला, काय झाला आता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कारण नवीन एक्सपिरियन्स होता आमचा आणि कशा पद्धतीनं आम्ही करायचं आम्हाला इतकं पण माहीत नव्हतं. थोडी थोडी इकडून तिकडून माहिती गोळा करून आम्ही ते केलं. चला ठीक आहे, जसं झाला झाला, पण ठीक झाला. आणि आजचा हा आमचा दुसरा व्हिडिओ बनवण्याचे कारण की जसं आमच्याकडे आता शेळ्या नाही, कोंबड्या नाही, पण तरी पण आम्ही हा दुसरा व्हिडिओ बनवत आहे की मी बऱ्याच जणांचं यूट्यूबवर येते. 3 वर्ष झाले मी बघतोय, फार्मला भेट देतोय आणि त्याच्यानंतर शेड बघतोय, यूट्यूबवर कोणाच्या यशोगाथा ऐकतोय. तर हे सगळं बघून मला असं वाटतं की बाई, सगळं आपण जे करत आहे हे जास्त झालं की त्यांनी जे केलं ते बरोबर आहे. आता दोन्हीच्या तफावत आहे बघा. तर कशी, तर आता माझे अजून बघत आहे तुम्ही की टीनावरचे टीन जे आहे शेडवरचे, ते तीन पत्रे अजून पडायचे बघू शकता. तर काही भागात कसं आहे, हा खर्च कमी होतो. कशामुळे की सिमेंटचे टीन वापरले जातात. आमच्या भागात त्याला कारण आहे, आमच्या भागात आम्ही सिमेंटचे पत्रे वापरू शकत नाही. त्याला कारण आहे मित्रांनो की तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही, आमच्या इकडे मराठी भाषेत त्याला वानरच म्हणतात किंवा बंदर म्हणू शकता, मंकी म्हणू शकता. त्यांचा खूप त्रास आहे. एक वेळ जरी आले ना तर पूर्ण टिनाची वाट लावून टाकेल सिमेंटच्या. अशी परिस्थिती आहे की जे आपले पत्रे आहे यांना पण खराब करून जातात, इतकी खतरनाक परिस्थिती आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ते करू शकत नाही. त्याच्यानंतर राहिलं की मी बऱ्याचशा जणांमध्ये ॲग्री पण आहे की चला छोटंसं पहिले आपण बाकीच्या याच्यात पैसा कमावा. पण थोडंसं मला एक गोष्ट कुठंतरी खटकते. पण त्याला कारण असं की मॅनेजमेंट जर व्यवस्थित नसेल, तुमचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित नसेल आणि तुम्ही जर स्वतः करणारे सर 24 घंटे टाईम देऊ शकत असाल तर हरकत नाही. पण जर तुम्ही 24 घंटे जर टाईम नाही देऊ शकत तर थोडंसं कुठंतरी ते काम बिघडू शकते. त्याचं असं की बघा, आपण म्हणू एक झोपडी काढू, एक असं करू, एक तसं करू. हर एक भाग हा वेगवेगळा आहे आपापल्या पद्धतीनं. कोणता पहाडी भाग आहे, कोणता काळी मातीचा भाग आहे, कोणता जंगलचा भाग आहे, कोणतं कसं आहे, याच्यामध्ये हर एरियामध्ये फरक फरक आहे. तर आपापल्या एरियाची आपापल्यानुसार आपण हे करायला पाहिजे, माझं असं मत आहे. कारण कसं आहे बघा, आता जर मी समजा एखाद्या भागात होत असेल की चोरीचंच प्रमाण जास्त असेल, तर आपण काय करू शकतो त्याला. तर त्याच्यामुळे आपल्याला सिक्युरिटी पहिले करावं लागेल की नाही भाई, कंपाऊंड असलंच पाहिजे. त्याच्यानंतर सिक्युरिटी कॅमेरे असलेच पाहिजे, माणूस हा असलाच पाहिजे. असं नाही ना की आपण लॉक लावून घरी जाऊ शकतो किंवा कोणाकोणाचे घर जवळ राहतं म्हणजे शेतात राहतात त्यांना टेन्शन नाही. पण जे व्यतिरिक्त गावात फार्म हा कधी पण शेतात राहतो आणि आपण गावात गावात राहतो. तर त्या हिशोबानं कसं एकट्या माणसाच्या भरोश्यावरही सोडणं. आणि आपण म्हणतो हा धंदा खूप छोटा आहे, शेतकऱ्याला जो आहे हा धंदा कसा पहिले म्हणत होतो की जोडधंदा करा, जोडधंदा करा, काही पण करा, जोडधंदा करा. पण हा जोडधंदा नाही, हा मी मेन तो म्हणतो आता की त्या बाबतीत मेन व्यवसाय आहे. मेन व्यवसाय म्हणजे कसं की खूप मोठा मेन व्यवसाय. त्याला असं की आजची जी या धंद्याची जी कंडिशन आहे ना, ही खूप वेगळी आहे. आपण म्हणतो तशी नाही आहे. कारण आज जर तुम्ही कोणतंही काम करायला जाता ना, नॉमिनल नॉमिनल तुम्ही, मी म्हणतो ना, तुम्ही किती कोणाच्या ऐकून पण कसं पण करा. की मी म्हणतो तुम्ही टाक्या लावा, तुम्ही लाकडं लावा, तुम्ही कसं पण करा, तुम्ही 10 बकऱ्या घ्या, तरी मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताल की तुमचे 5 लाखाच्या, 3 लाखाच्या, 4 लाखाच्या खाली पैसे जाणार नाही. आज आपल्या गरीबासाठी जर आपण गरीब म्हणूनच जर हा धंदा करू म्हणता, तर मग गरीबच्या विषयानं जर हा 3-4 लाख रुपये, तर हे खूप आपल्यासाठी खूप आहेत ना. तर मग म्हणूनच म्हणतो की हा मेन व्यवसाय आहे आपला. हा आपण पार्ट टाइम जॉब किंवा असं नाही पकडू शकत याला. आपला हा पार्ट टाइम नाही, मेन व्यवसाय आहे. त्याच्यानंतर कुक्कुटपालन आलं. कुक्कुटपालन म्हटलं की तुम्हाला कमीत कमी 10 फूट उंचीचं कंपाऊंड असणं आवश्यक आहे मित्रांनो. नाहीतर काय होईल की एखादं मुंगूस येईल, कुत्रे येईल, काही पण एक, जर तुम्हाला जे आहे त्यांना जे घातक आहे असं जर काही आलं आणि त्यांनी जर तुमचं नुकसान केलं तर काय भावात पडेल. आपण आपला 1 लाख रुपयाचा माल असा सोडून देऊ आणि कंपाऊंड करू नये. जर आपण हा विचार केला तर मग तरी आपण लॉसमध्ये जाऊ मित्रांनो. तर माझं असं मत आहे की थोडं फार जो आहे ना आपला हा
हा व्यवस्थितच असला पाहिजे. 1 वर्ष लेट चालू करा. आज जर तुमची धंद्याची इच्छा झाली ना, की तुम्ही आज जर कुठं जाऊन, आता मी जसं मी रणवीर सरांकडे ट्रेनिंग घेतलेलं आहे परभणींना. त्यांनी 2-3 पद्धतनं त्यांचे मॉडेल दाखवलेले आहेत. मला ठीक वाटले. त्यांचं कसं म्हणणं आहे, त्यांच्या भागात जर त्यांना टेन्शन नाही तर ते साध्या सोपी भाषेत त्यांनी जे शेड बनवले व्यवस्थित आहेत. मला काही हरकत नाही. पण त्यांनी हायटेक शेड पण बनवले. जसं जसं ज्यांची पैशाची हे आहे तशी तशी त्यांची इच्छा होईल तसं त्यांनी बनवा. मला त्यांच्याशी काही म्हणणं नाही. पण माझी अशी इच्छा आहे की बा तुम्ही धंद्याची जर आजपासून सुरुवात करत आहे तर माझी धंद्याची सुरुवात मी त्यांच्याकडे गेलो होतो 2 वर्षापूर्वी ट्रेनिंग घ्यायला. किंवा मी आता युट्यूबवर बघतो खूप सारं जसं अभ्यास करतो त्याच्या बाबतीत. पण माझं असं म्हणणं आहे की तरी पण तुम्ही जर आता या वर्षी धंद्यात विचार, माझं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी करा. 1 वर्ष तुम्ही शेडला द्या. शेडची व्यवस्थापन तुमची जागा कसं आहे, गडबडमध्ये खूप मोठ्या गलती होते माणसाची. आता गडबडमध्ये या गोष्टी झाल्या नाही पाहिजे म्हणून ह्या सगळ्या आपल्या गोष्टी व्यवस्थित करा. शेड हे पूर्व पश्चिम असलं पाहिजे, फारच चांगलं. नसन तरी हरकत नाही. थोडंसं आपल्याला मॅनेजमेंट करावं लागतं वेगळं शेडमध्ये मग. पण ठीक आहे, हरकत नाही. शेडमध्ये जर पूर्व पश्चिम जर असलं तर फारच चांगलं. आणि मित्रांनो, शेडची ही उंची जी आहे ना, ही जास्त घ्या. तुमचे जर सिमेंटचे पत्रे असेल किंवा ताळपत्रीचं शेड असेल तर हरकत नाही. पण जर तुम्ही पत्र्याचा शेड बनवत असाल तर तुमच्या शेडची उंची हे कमीत कमी शेडच्या आतमधली जर विचार करताल तर साईडनं 10 फूट आणि मधात 12 फूट ही असली पाहिजे. त्याला कारण असं की महाराष्ट्रात जर तुमचं शेड असेल तर हे शेड टेम्परेचर, मी माझ्या पहिल्या व्हिडिओत पण सांगितलं की याला कारण आहे टेम्परेचर. टेम्परेचरचं कसं आहे, आपल्या इथे हायेस्ट टेम्परेचर जाते. जरी आपण बाहेर सोडू काही सोडू पण कसं आहे, शेडमध्ये कोंबड्या बसतात. आपल्याला कोंबड्यांचं पण शेड आहे आपलं. 2 शेड आहेत. आता हे जे बघत आहे ना तुम्ही, हे मी कशा पद्धतीनं, आता इथं काय होईल मित्रांनो, हे बघा 40 फुटाचंही आहे. 40 फुटामध्ये 10 बाय 10चा एक गाला निघालेला आहे माझं. हे 26 आहे. ही जी गॅप सोडलेली आहे मी 6 फुटाची सोडलेली आहे. इथे 6 फूट म्हणजे माझं 1.5 फूट जरी इथं गव्हाण गेली तर 3 फूट मला जागा राहील. 3 फूटमध्ये मी व्यवस्थित वापरू शकेल अशी मी स्पेस केलेली आहे इथे. आणि हे 10 बाय 10चे माझे एक एक टप्पा बनले. तर ठीक आहे, हा कमी होईल. आता सध्या माझ्या शेळ्या कमी राहील तर मी 10 बाय अखंड करू शकतो, 20 पण करू शकतो. अशामध्ये 2च कप्पे ठेवू शकतो. तर हे माझं समोरचं प्लॅनिंग आहे मित्रांनो, की ज्या पद्धतीनं माझ्या इकडे माल येईल त्या पद्धतीने मी हे काम करेन. तर दुसरं असं की आता ही बघा, ही साईडला रूम आली माझ्या. एक साईडला माझी इथे रूमचीच भिंत आली. तुम्हाला सांगितलं मी ब्लॉक लावलेले आहे. तर हा ब्लॉकचा उपयोग केला मी. आणि तिकडल्या साईडनं जर बघत असाल तर पूर्ण टीनचा वापर केला. तिकडल्या साईडचं तिथं फारच चांगलं, पण टीनचा वापर केला. आणि आता बघा, आता ही 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 रूम आहे. आणि खाद्याची म्हणा, माणसाची म्हणा, तुम्ही जसं विचार करू शकता तसं होऊ शकतो. तर याच्यापासून आता आपण इथे पण समोर थोडंसं काहीतरी बनवणार आहे जिथं कुठची मशीन आपली वगैरे राहणार आहे. तर याला याला लागून आपण काय करणार आहे, ते इथं जो 10 बाय 10चा हा पिलांसाठी कप्पा बनवणार. प्लॅटफॉर्म लेवल छोटासा. बघा इथे माझी भिंत आली, तिकडून पण भिंत आली, असा घेईल मी. आणि इथं प्लॅटफॉर्म लेवलचा मी हे बनवेल. आणि हे कसं आहे, हे मॅनेजमेंट ज्यावेळेला आपण चालू करतो ना मित्रांनो, माझं म्हणणं हेच आहे की डोक्यात जर आपल्या सगळं असते पण आपण हे करू नाही शकत वेळेवर, तर काय होते, या गोष्टीचा लॉस नाही झाला पाहिजे. जर आपला धंदा आपण व्यवस्थित चालू करू, 2 पैशाची जर आपल्याला त्याच्यामध्ये आपण विचार करू की आपण कमावले पाहिजे, तर आपल्याला बाकी मॅनेजमेंट ही व्यवस्थित असलं पाहिजे. नाहीतर कसं आहे, घेतल्यानंतर आपण घेऊ, माल पण खूप रुपयाचा आणू आणि त्यांचं जर सांभाळणं व्यवस्थित नसून झालं तर पण लॉस आहे ना. आपण ठीक आहे, शेडमध्ये पैसे नाही गमावायचे बा, मालामध्ये गमावायचे, शेड आपल्याला पैसे नाही देतील, ह्या गोष्टी पण विचार करण्यापूर्वी आहे, व्यवस्थित आहे. कोण्या कोण्या भागात ठीक पण आहे. पण बाकीच्या एक विचार जर ओव्हरऑल जर विचार केला ना, तर मॅनेजमेंट पण खूप महत्वाचं आहे. लाईन ही शेडवर असली पाहिजे, आवश्यक आहे. बिना लाईनचं नाही जमत आपल्याला. कारण लाईनचं कसं असते, पाणी आहे, मॅनेजमेंट आहे, सगळं पाणी हे असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. आणि शेडमध्ये मी शक्यतोवर आता बघा, तुमच्या समोर आहे खाली मोडून टाकलेला, त्याला अजून बारीक मोडून टाकून हुम्मस वगैरे करणार आहे. बकरीच्या शेडमध्ये शक्यतोवर फ्लोरिंग नसावं. फ्लोरिंग खूप जण सांगतात आणि मी पण अभ्यासपूर्व जर विचार केला तर मला पण हे वाटते की फ्लोरिंग नसावं. आणि राहिलं माझं एक समोरचं शेड, हे बघा, हे कोंबडी पालनाचं शेड आहे. या कोंबडीसाठी मी फ्लोरिंग करणार आहे मित्रांनो. आणि त्यांना एक साईड पूर्ण बाचे वगैरे राहणार आहे इथे. त्याच्यानंतर समोरच्या साईडने मी एक थोडीशी
अंड्यावर बसवण्यासाठी एक रूम त्यांना याच्यामध्ये सध्याची तरी याच्यामध्येच करणार आहे. ब्रूडिंग रूम वेगळी करणार आहे. तर आपल्याकडे भविष्यात आपण गावरान, आता मी थोडंसं या विषया पण याच्यावर बोलतो, नंतर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवील. मला एक अजून थोडंसं लक्षात नाही येत कधी कधी, की आपण जे इन्क्युबेटरचा जो आता वापर चालू झालेला आहे, ठीक आहे, इन्क्युबेटरचा वापर चालू झाला आहे, ऑप्शन नाही आहे. बरेच जण म्हणतात की ठीक आहे, असं होऊ शकते तसं होऊ शकते, पण याला 100% जे गावरान म्हणून आपण, ते मला थोडंसं कुठंतरी खटकते. माझ्या माझ्या विचारानं मी सांगतो की 100%. कारण कसं आहे, गावरान पिल्लू जे आहे ना, कोंबडी खाली काढलेलं, त्याला टेम्परेचरची व्यतिरिक्त गरज, त्याची ऊब जी आहे ना, त्याची आई असते. त्या कोंबडीच्या खाली तुम्ही 3 कोंबड्यांची पिल्ले सोडा, चालेल, पण जे तिची आई जी ऊब देऊ शकते ना त्यांना, ती मशीन नाही देऊ शकत. त्या मशीनचे पिल्ले किती की म्हटलं तुम्ही, तर कुठं ना कुठं थोडाफार तरी तुम्हाला फरक जाणवेल. पण जो हा आहे ना, याचं पिल्लू तुम्हाला एकदम धष्टपुष्ट आणि चांगलं, आणि मॉर्टिलिटीचं जे प्रमाण आहे ना, एकदम फार कमी होऊन जाईल मित्रांनो, फार कमी होऊन जाईल. तर माझा हा उद्देश राहील, शक्यतोवर तरी कोशिश राहील माझी 100% की मी माझे ज्यावेळेस फार्म चालू होईल, लवकरात लवकर मी करणारच आहे. तर मी 100% गावरान म्हणजे कोंबडी खाली काढलेलेच पिल्ले सेल करत, ज्यांना आवश्यकता असेल, ज्यांना माझ्याकडून घ्यायची इच्छा राहील, त्यांना मी बिलकुल 100%. मित्रांनो, 2 रुपये सुरुवातला बघा, मी माल आणत आहे ना, आता आता माझा भरोसा नाही बसत आहे की मी कोणाकडून घेऊ. तर मी आता असा निश्चय केलेला आहे की मी 5-5 का कोंबड्या जमा करायला ना, तरी पण गावाच्या लेवलवर करत आणि चांगल्या करत, जेणेकरून माझं नुकसान समोर झालं नाही पाहिजे. नाही तर काय, 100-150 पिले बोलावणं, त्याच्यामध्ये असं निघणं तसं निघणं, नंतर त्या खूळ होणं, अंडे असे प्रॉब्लेम इन्क्युबेटरच्या पिल्यामध्ये येऊ शकतात, असं मला, माझं मत, स्वतंत्र मत आहे. तर मला असं वाटतं की मी जे काम कराल ना, ते 100% गावरानमध्ये करा, की मला द्यायचंच आहे इथून. माझं जे शेळी पालन पण आहे ना, हे पण थोडंफार गावरान आणि 100% गावरान याच्यावर थोडं राहील, की ज्यांना 100% खरोखरच गावरानचीच इच्छा आहे, की नाही मला, नाही नाही मला क्रॉसचं नाही खायचं आहे मटण, आज मला गावरानचंच खायचं आहे, तर मी त्यांना 100% गावरानच देईल, अशी मी त्यांना हे करतो. तर असं मॅनेजमेंट आहे. तर आता याची सुरुवात समोर कशी होईल, ती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणारच आहे मित्रांनो. तरी पण आता व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, किंवा माझी जर कुठं चूक होत असेल, तर तुम्ही कमेंट करून मला सांगा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की माझं चॅनल नवीन आहे, आणि ही माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर जरूर करा. आमचं चॅनल साई ॲग्रो आधुनिक गोट फार्म नावाने सर्च करा. तर धन्यवाद मित्रांनो.